तर भरपूर दिवसांच्या प्रयत्नानंतर आमच्या मंडळातल्या कार्यकर्त्यांचा अक्कलकोटला जाण्याचा प्लॅन आज सक्सेस झाला आहे। त्याचं सगळं श्रेय आपल्या दादूभाऊंना जाते। सगळी तयारी करून आम्ही सगळे कार्यकर्ते बाहेर पडलो। दुपारी 2-2:30 वाजता आम्हाला अक्कलकोटला जायला रेल्वे कोल्हापुरात नव्हती। जाता जाता साहेबांनी गांधीनगर मधून घेतला। मग लगेचच रेल्वे स्टेशनवरती पोहोचलो। कार्यकर्त्यांनी पहिलाच म्हटलेलीच रेल्वेने जायचं, कारण सगळ्यांनीच रेल्वेचा प्रवास करून भरपूर वर्ष झालेली। स्टेशनवर गेल्यानंतर कुठल्या डब्यात जायचं हे कुणालाच कळना। मग जाऊन ऑफिसमध्ये विचारलं, ऑफिस मधनं विचारून बाहेर आलो। लगेच मग डबा गावला। डबा मिळाल्या कार्यकर्ते एकदम खुशच। गेल्या जाऊन नंबर बघितला आणि कार्यकर्त्यांनी आपापली जागा धरली। थोड्यात रेल्वे पण स्टेशनवर निघाली आणि आमचा प्रवास चालू झाला। केतन साहेबांचं पण तिकीट काढलेलं, तर भावानं ऐन वेळेला थर्ड मारला। 4-5 तास कंटिन्यू रेल्वेत बसल्यानंतर भयानक कंटाळा आलेला। मग ऋषी साहेबांनी घेतलो आणि दरवाजापाशी जाऊन जरा वारं घेतलं। थोडा वेळ थांबल्यानंतर अक्कलकोट पण जवळ आलं। उतरायला पण एवढी गर्दी होती, गाडी थांबायच्या आधी सगळी दरवाजापाशी थांबलेली। मग तिथनं अक्कलकोटच्या स्टेशनवर उतरलो। तिथनं रिक्षा करून अक्कलकोट मध्ये मंदिराजवळ गेलो। मंदिराजवळ गेल्यानंतर रूम बुक करायची होती। मग लगेच आपल्या कार्यकर्त्यांनी एक चांगली रूम बघितली। रूम वरती गेल्यानंतर फ्रेश वगैरे झालो। दर्शन काय एवढ्या रात्री होतच नाही, कारण मंदिर बंद होते। खरे इथला प्रसाद रात्री 12-12:30 वाजेपर्यंत चालू असते आणि प्रसाद घेण्यासाठी मंदिराकडे गेलो। रात्री 11:30-12 वाजून गेलेलं, तरी पण एवढी गर्दी होती। आमचा नंबर पण लगेच आला। मग सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांनी प्रसाद केला। उद्या दर्शनाला लवकर उठायचं होतं। बाकीचा प्रवास पार्ट 2 मध्ये।